पाणी ही एक प्रेरणादायी कथा आहे एका सामान्य माणसाची, ज्याने आपल्या असामान्य प्रयत्नांमुळे इतिहास घडवला. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पाण्याच्या अभावाशी सामना करणाऱ्या गावातील हनुमंत बाबू केंद्रेची ही कथा आहे. दिग्दर्शक आदिनाथ कोठारे यांनी ग्रामीण भागातील पाण्याच्या समस्येवर आधारित एक दमदार कथा साकारली आहे. टीझरबद्दल सांगायचे तर हा टीझर ग्रामीण भागातील वास्तववादी जीवनाचे चित्रण करताना पाण्याच्या टंचाईमुळे निर्माण होणाऱ्या संकटांचे दर्शन घडवतो. आदिनाथ कोठारेचा अभिनय या टीझरमध्ये विशेष लक्षवेधी ठरतो. तो आपल्या गावासाठी पाण्याची व्यवस्था करण्याचा निर्धार करताना दिसतो. गावातील संघर्ष, स्थानिक गटबाजी आणि प्रेमकथा यांचा सुंदर मिश्रण या टीझरमध्ये पाहायला मिळतो. कथा आणि अभिनय. पाणी चित्रपटाची कथा हनुमंत नावाच्या तरुणाच्या संघर्षावर केंद्रित आहे, ज्याने आपल्या गावाला पाण्याच्या टंचाईतून बाहेर काढण्याचे स्वप्न पाहिले. त्याच्या प्रामाणिक प्रयत्नांतून या चित्रपटात एक प्रेरणादायी संदेश मिळतो. आदिनाथ कोठारेने हनुमंतची भूमिका साकारली आहे, जो एक साधा परंतु ठाम आणि जिद्दी युवक आहे. त्याची गावासाठी आणि त्याच्या प्रेमासाठी केलेली लढाई प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी आहे. निर्मिती टीम राजश्री एंटरटेनमेंट आणि प्रियांका चोप्रा जोनास यांच्या पर्पल पेब्बल पिक्चर्स या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती झाली आहे. याशिवाय महेश कोठारे आणि सिद्धार्थ चोप्रा यांनीही सहनिर्मिती केली आहे. कथा नितीन दीक्षित यांनी लिहिली असून छायाचित्रण अर्जुन सोरटे यांचे आहे. संगीत आणि पार्श्वसंगीत गुलराज सिंग यांनी दिले आहे, जे चित्रपटाच्या वातावरणाला पूरक वाटते. संपूर्ण ट्रेलरच्या एकूण भावना टीझरमधून स्पष्ट होते की हा चित्रपट एक रोमांचक आणि सामाजिक संदेश देणारा आहे. ग्रामीण भागातील पाण्याच्या समस्यांचे वर्णन करताना एक सामाजिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून कथा मांडली गेली आहे. प्रेक्षकांना टीझर पाहून चित्रपटात पाणीविषयीची लढाई आणि प्रेमाच्या बंधाची संघर्षमय यात्रा अनुभवायला मिळेल. पाणी चित्रपटाच्या टीझरमध्ये ग्रामीण जीवनातील संघर्षाचे अत्यंत उत्कंठावर्धक चित्रण आहे. हा चित्रपट 18 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या मनात एक वेगळा ठसा उमटवेल आणि पाण्याच्या संकटावर विचार करण्यास भाग पाडेल. आमचा ट्रेलर रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कॉमेंटमधून सांगा व आवडल्यास लाईक करा व आपल्या यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका.